और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कोकण विभागीय आयुक्त यांच्या तौलानिक सदस्य संख्याबळ नोंदणीनुसार सदस्य संख्या 119 असून त्यामुळे स्थायी समिती सदस्य आणि स्वीकृत सदस्य पण याच पक्षीय बलाबलाप्रमाणे करणार का असा सवाल करत याबाबत खुलासा देण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी केली असून याबाबत त्यांनी केडीएमसी आयुक्तांसह महापौर उपमहापौरांना पत्र दिले। कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत 122 सदस्य निवडून आले असून सर्वच म्हणजेच 122 सदस्यांची नोंदणी कोकण विभागीय आयुक्तांकडे विहित प्रक्रिया पूर्ण करून झालेली असताना तौलानिक सदस्य संख्याबळ नोंदणीनुसार केडीएमसी आयुक्त यांना सादर केलेल्या पत्रात एकूण सदस्य संख्या 119 दिसतेय। उर्वरित 3 सदस्यांची नोंदणी झालेली असताना त्यांची कुठेही दखल घेतलेली दिसत नाही। त्यामुळे पक्षीय बलाबल हे सदस्य संख्या 119 घेऊन करणे सभागृहास बंधनकारक आहे असं सिद्ध होत आहे। त्यामुळे स्थायी समिती सदस्य तसेच स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करताना सभागृहातील एकूण सदस्य संख्या 119 प्रमाणेच करणं बंधनकारक असेल असं स्पष्ट मत दिसतंय। तर याबाबत अधिकच खुलासा करून 119 सदस्यांच्या नोंदणीनुसार पक्षीय बलाबलनुसार स्थायी समिती सदस्य नियुक्ती तसेच स्वीकृत सदस्य नियुक्ती होणं अपेक्षित आहे। तरी तौलानिक पक्षीय बलाबल हे कोकण विभागीय आयुक्त यांनी दिलेल्या पत्रानुसार एकूण सदस्यांची संख्या 119 इतकी गृहीत धरूनच तसेच प्रत्येक गटाच्या सदस्यांची संख्यानुसार गृहीत धरूनच करणं अपेक्षित आहे किंवा कसे याबाबत खुलासा करण्याची मागणी उमेश बोरगावकर यांनी केली आहे। शिवसेना ठाकरे गटातून निवडून आलेले नगरसेवक राहुल कोट, मधुर म्हात्रे आणि नगरसेविका स्वप्नाली केने यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केली आहे। मात्र कोणत्याही गटात नोंदणी केलेली नाही। त्यामुळे कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेल्या पत्रानुसार तौलानिक सदस्य संख्याबळानुसार सदस्य संख्या 119 आहे। नाही, आम्ही तशी मागणी केली नाही, खुलासा मागवलाय की जे कोकण विभागीय आयुक्तांनी जे पत्रक पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गटाची एक संख्या दर्शवलेली आहे आणि सर्व गटांची एकत्रित सदस्यांची संख्या एकत्र केली तर ते 119 होते। तर 122 एकूण सदस्य आहेत सभागृहामध्ये। तर ह्या सदस्यांमध्ये 3 सदस्य कमी राहिल्यामुळे आता महासभा लागत नाहीये किंवा काय आता इतर कारण आहेत त्याबाबत आम्ही खुलासा मागवला आहे। आणि तुम्ही जे क्वेश्चन ठरवणार, पक्षीय बलाबल ठरवणार, त्यानुसार स्वीकृत सदस्य असू दे किंवा स्थायी समिती सदस्य असू द्या, त्यांची नियुक्ती जी करणार आहे ती 119 प्रमाणे करावी किंवा 122 प्रमाणे, त्याबाबत आम्ही खुलासा मागवलाय त्यांच्याकडनं आणि त्याच्यासाठी लेटर दिलेलं आहे। त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि 2 प्रभागामध्ये लवकरच निवडणुका लागू शकतात, पोटनिवडणुका, आणि कायदेशीर कारवाई होणार। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।